नमस्कार मैत्रिणींनो. तर आज चेतनाज होम किचनमध्ये वडा रस्स्याचा मेनू बनवण्यात आला आहे. याला कोणी वडा कट देखील म्हटलं जातं. काही ठिकाणी रस्सा म्हणतात, काही ठिकाणी कट म्हणतात, जो की आपण जो बटाटे वडा खातो त्याच्यासोबत दिला जातो. काही भागामध्ये या कटसोबत मटकी देखील टाकली जाते, पण मी विदाऊट मटकीच बनवला आहे, कारण वड्यासोबत मटकीचं कॉम्बिनेशन मला तरी नाही आवडत. पण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, विदर्भ असेल किंवा मुंबईमध्ये काही ठिकाणी हा जो काही कट दिला जातो त्याच्यामध्ये मटकी घातली जाते. हा कट तुम्ही काळ्या रश्श्याचा पण बनवू शकता किंवा लाल तिखटाचा पण, लाल तर्रीचा पण बनवू शकता. दोन्ही टेस्टी लागतात खायला. तर असा हा जो काही वडा रस्सा आहे, फक्त याच्यामध्ये वडे करताना एक काळजी घ्यावी लागते की त्याचं जे बॅटर असेल ते व्यवस्थित बनलं पाहिजे. आणि तसंच आपण जो वडा बनवतो त्याचा वरचा जो लेअर असतो तो रस्स्यामध्ये आपण टाकतो तो वडा, त्याच्यामुळे तो जाड असला पाहिजे. खातानाचा जो वडा असतो त्याचा लेअर पातळ असला तर हरकत नाही, पण आपण हा रस्स्यामध्ये टाकून खातोय त्याच्यामुळे तो जाड लेअरचा बनवावा लागतो. तर असा हा वडा रस्सा आज मी मनसोक्त खाणार आहे. आपल्याकडे हा कट किंवा हा रस्सा कुठल्या पद्धतीने बनवला जातो ते माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. आणि जर आपल्याला पण असाच वडा रस्सा खायची इच्छा असेल तर माझ्या चेतनाज होम किचनला ऑर्डर द्यायला विसरू नका. धन्यवाद.